ओके ठीक आहे. तर काल आपण रोटेशनल डायनॅमिक्स चालू केला आणि या रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये पहिल्यांदा आपण सर्क्युलर मोशन बघितली, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स बघितली. कॅरेक्टरिस्टिक्स काय होते, तर इट इज अन ऍक्सलरेटेड मोशन आणि इट इज अन मला पिरियॉडिक मोशन. त्यानंतर आपण लिनियर क्वांटिटीज आणि अँग्युलर क्वांटिटीज मध्ये रिलेशन बघितलं. v इज इक्वल टू r ओमेगा, a इज इक्वल टू r अल्फा, s इज इक्वल टू r थीटा. आता आजचा जो पॉइंट आहे तो कोणता, डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. आता डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन बघताना याच्यामध्ये दोन पार्ट बघणार आहे जे फोर्स वर आधारित आहे. फर्स्ट आता बघा, याचा जो फर्स्ट आहे तो कोणता आहे, सेंट्रीपेटल फोर्स. कोणता आहे, सेंट्रीपेटल फोर्स. सेंट्रीपेटल फोर्स. आणि हा सेंट्रीपेटल फोर्स, या हा सिंबॉल कसा वापरणार आहे आपण, FCP. किंवा या सेंट्रीपेटल फोर्सलाच कोणता फोर्स म्हणतात, रॅडियल फोर्स. कोणता फोर्स म्हणतात, रॅडियल फोर्स. आता याचा जो दुसरा पार्ट आहे त्याचं नाव आहे सेंट्रीफ्युगल. हे आपण दोन्ही ऍट अ टाइम अभ्यासणार आहोत. दुसरा कोणता सांगितला, सेंट्रीफ्युगल. आणि सेंट्रीफ्युगल साठी आपण सिंबल काय घेऊया, FCF. सेंट्रीफ्युगल. आता फर्स्ट बघा, याच्यावर क्वेश्चन कसे विचारले जातात, तर एक तर डिफरन्स विचारला जाईल, डिफरन्स बिटवीन सेंट्रीपेटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स. आणि दुसरं काय विचारलं जाईल, त्यातली कोणतीही एक कन्सेप्ट विचारली जाईल. माझ्या मते 2018 ला याच्यावर क्वेश्चन होता की डिफाइन सेंट्रीपेटल फोर्स. आता हे क्वेश्चन आल्यानंतर त्याचं कसं सोल्युशन द्यायचं याचं सुद्धा मी सांगणार आहे. फक्त पहिल्यांदा आपण कन्सेप्ट अभ्यास. आता हा सेंट्रीपेटल फोर्स आहे. जेव्हा आपण सेंट्रीपेटल फोर्स किंवा त्याला रॅडियल फोर्स म्हणतो तेव्हा फोर्स कसा असतो, व्हाईल पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. आता ही तर सर्क्युलर मोशन एक तर क्लॉकवाइज असणार किंवा एक तर काय असणार, अँटी क्लॉकवाइज. ओके, सपोज वी हॅव टू टेक अँटी क्लॉकवाइज. ओके, इन द सेन्स this force acting on the particle performing circular motion or rotational motion along the radius towards the center of circle. म्हणजे या रेडियसच्या दिशेने कुठे असतो तो, towards the center of circle. यालाच काय म्हणतात, सेंट्रीपेटल फोर्स. FCP बार असं दिलं तरी चालेल. ओके, मग आता हा सेंट्रीपेटल फोर्स याचा ऍक्सलरेशन काय असणार आहे किंवा याचा काय असणार, एखादं एक्झाम्पल किंवा स्केलर फॉर्म आणि वेक्टर फॉर्म आपण बघणार. पहिल्यांदा डेफिनेशन बघू. काय आहे डेफिनेशन, विथ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. मी एक शॉर्ट वापरतोय बघा डेफिनेशन साठी. पहिले इथे काय वापरतोय, डेफिनेशन साठी बघा, पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन ऑर रोटेशनल मोशन. एक तर सर्क्युलर मोशन असेल किंवा रोटेशनल मोशन. The force acting on this particle towards the center of circle, along the radius towards the center of circle, this force is called as centripetal force. समजली डेफिनेशन काय काय सांगितलं बघा, पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन और रोटेशनल मोशन. काय म्हणतो बघा, द फोर्स ऍक्टिंग. फोर्स काय होतो, फोर्स ऍक्टिंग along the radius. काय म्हणतो बघा, along the radius towards the center, towards the center this force is called as centripetal force. ओके, मग आता याच्या बरोबर सेंट्रीफ्युगल फोर्सची डेफिनेशन कशी होईल बघा. आपण तीच डायग्राम काढणार आहोत. बघा कसं आहे, पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. काय होणार आहे बोला, इन द अँटी क्लॉकवाइज सेन्स. तर फोर्स कुठे असणार आहे, force कुठे आणणार, acting away from the center of circle, along the radius away from the center of circle, this force is called as centrifugal force. फक्त या डेफिनेशन मधलं काय चेंज होणार आहे सांगा बघा, सेम असणार आहे. तर टुवर्डच्या ठिकाणी काय होणार आहे, अवे होणार आहे. काय होणार आहे, फक्त टुवर्डच्या ठिकाणी अवे. मग आता डेफिनेशन काय होणार आहे, पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन और रोटेशनल मोशन, force acting along the radius away from center, this type of force is called as centrifugal force. आता साधं सोपं, जेव्हा तुम्हाला जर ही कन्सेप्ट लक्षातच राहत असेल, एकदा सेंट्रीपेटल हा शब्द उच्चारा सेंट्रीपेटल आणि सेंट्रीफ्युगल. आता फ्युगल म्हणल्यावर आपल्या तोंडातून हवा बाहेर पडतो, म्हणजे तो पार्टिकल अवे जाणार आहे का टुवर्ड्स येणार आहे, अवे जाणार. म्हणजे हा डिफरन्स कळाला का,
मला शब्दावरूनच तो डिफरन्स लक्षात राहतो कसा सेंट्रीपेटल आणि सेंट्रीफ्युगल ओके सेंट्रीपेटल सेंट्रीफ्युगल ओके आता ह्याच्यानंतर जे ऍक्सेलरेशन असणार आता ऍक्सेलरेशन कॅल्क्युलेट करायला लागणार आहे आणि ते ऍक्सेलरेशन कसं असणार आहे रॅडियल ऍक्सेलरेशन कसं असणार आहे रॅडियल ऍक्सेलरेशन म्हणजे हा फर्स्ट पॉइंट बघितला आता आपण कोणता करणार सेकंड आणि ऍक्सेलरेशन कसं असणार आहे याचं रॅडियल असणार आहे आणि म्हणून आपण सिंबल काय वापरतो ए आर बार which is equal to काय असणार आहे मायनस ओमेगा स्क्वेअर आर बार काय असणार आहे मायनस ओमेगा स्क्वेअर आर बार मग आता अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ काय म्हणतो न्यूटन्स लॉ F इज इक्वल टू ma बरोबर आहे का फोर्स इज इक्वल टू मास इनटू ऍक्सेलरेशन मग आता मला सांगा फोर्स इज इक्वल टू ma असेल तर याची किंमत आपण काय पुट करणार आहे मायनस ओमेगा स्क्वेअर आर काय पुट करणार आहे मायनस ओमेगा स्क्वेअर आर मग आता F इज इक्वल टू ma बट व्हॅल्यू ऑफ a इज काय असणार बघा मायनस ओमेगा स्क्वेअर आर बार आणि हे आता हा फोर्स वेक्टर रिप्रेझेंट काय असेल तर आपल्याला F बार द्यावा लागणार मग आता याच्या बेसला आपण काय लिहू सीपी कारण की सेंट्रीपेटल फोर्स कसा दाखवलेला आहे आपण F सीपी किंवा आपण इथे काय लिहूया F बार सीपी ओके नेक्स्ट मग आता हा झाला सेंट्रीपेटल फोर्स आता सेंट्रीफ्युगल फोर्स साठी मायनस असेल का प्लस असेल प्लस असेल ओके गुड नेक्स्ट मग आता बघा हा सेंट्रीफ्युगल फोर्स साठी FCF इज इक्वल टू काय येणार आहे प्लस m ओमेगा स्क्वेअर आर बार F ओमेगा स्क्वेअर आर बार हा झाला वेक्टर फॉर्म का स्केलर फॉर्म मला सांगा वेक्टर फॉर्म काय झाला वेक्टर फॉर्म मग आता आपल्याला मॅग्निट्यूड काढायला पाहिजे किंवा त्याचं स्केलर पाहिजे मग स्केलर फॉर्म कॅल्क्युलेट करताना आपण थर्ड नंबर देऊ काय असणार आहे बघा मॅग्निट्यूड ऑफ दिस फोर्स F काय असणार आहे CF इज इक्वल टू या मायनस च्या ऐवजी काय घेणार आहे आपण प्लस घेणार आहे म्हणजे काय असणार आहे बोला ना m ओमेगा स्क्वेअर r m ओमेगा स्क्वेअर r आणि याचा सेंट्रीफ्युगल हा याचा स्केलर फॉर्म तोच असणार आहे फक्त आपण काय करणार आहे वेक्टर फॉर्म काढून टाकणार आहे ओके हा सेकंड झाला थर्ड काय असणार मला थर्ड हा FCF इज इक्वल टू m ओमेगा स्क्वेअर r काय डाऊट आहे का नाही त्याच बरोबर बघा आपण असे 4 पॉइंट करतोय आता याच्यानंतर आपण हा रियल फोर्स आहे हा डिफरन्स काय म्हणे मला इट इज अ रियल फोर्स इट इज नॉट रियल फोर्स हा कसं आहे नॉन रियल फोर्स किंवा सुडो फोर्स काय असतो हा सुडो फोर्स काय म्हणे मला हा इट इज बोला नॉन रियल फोर्स इट इज नॉन रियल फोर्स आणि हा काय असणार आहे सॉरी हा रियल फोर्स असणार आहे आपण असणार इट इज रियल फोर्स हा बघा आता हा रियल फोर्स काय असतो हे पण मी सांगतो इट इज रियल फोर्स आणि आता इकडे काय मिळालं चौथा इट इज सुडो फोर्स किंवा नॉन इट इज सुडो ओके आता जेव्हा तुम्हाला काय विचारलंय क्वेश्चन विचारलंय काय विचारलंय सेंट्रीपेटल फोर्स एक्सप्लेन सेंट्रीपेटल फोर्स असाच प्रश्न विचारलाय हा किती मार्क्स साठी असतो 2 मार्क्स साठी आता ह्याचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं जर सेंट्रीपेटल फोर्स 2 मार्क्स साठी विचारला तर त्याचं डिस्ट्रीब्युशन एक एक्झाम्पल एक द्यावं लागतं प्रत्येक पॉइंट अर्धा मार्क असतो हाफ मार्क्स ओके डेफिनेशन हाफ मार्क्स वेक्टर फॉर्म हाफ मार्क्स कुठला वेक्टर फॉर्म हाफ मार्क्स स्केलर फॉर्म हाफ मार्क आणि एखादे एक्झाम्पल हाफ मार्क अशा पद्धतीने पण जेव्हा डिफरन्स विचारला जाईल डिफरन्स बिटवीन सेंट्रीपेटल फोर्स अँड सेंट्रीफ्युगल फोर्स डेफिनेशन सेंट्रीपेटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्सची आता याच्यामध्ये 2 वर्ड्स आणि अव्यय आपल्याला महत्व आहे म्हणजेच किती मार्क मिळाले तर तुम्हाला याला अर्धा अर्धा एका डिफरन्स साठी 1 मार्क आणि दुसऱ्या डिफरन्स साठी दुसरा मार्क ओके मग आता डिफरन्स देताना तुम्हाला साधं सोपं मिळेल एक डेफिनेशन घ्या कॉमन इथे आणि दुसरा कोणता इट इज रियल फोर्स आणि इट इज सुडो फोर्स डू यू अंडरस्टँड ओके मग आता जेव्हा क्वेश्चन फक्त सेंट्रीपेटल फोर्स साठी विचारला जाईल तेव्हा काय असतं हे बघूया डिफाइन किंवा एक्सप्लेन सेंट्रीपेटल फोर्स असा एक क्वेश्चन 2018 ला विचारला होता मग आता त्याच्यामध्ये कसं मार्किंग सिस्टीम कशी डेफिनेशन हाफ मार्क आपण डेफिनेशन लिहून तसंच येतो पण आपल्याला वाटतं 2 मार्क्स मिळणार नाही फक्त डेफिनेशनला किती हाफ मार्क कशाला स्केलर फॉर्म हाफ मार्क वेक्टर फॉर्म आणि हाफ मार्क कशाला असणार एक्झाम्पल मग आता कोणतंही येईल आता तुम्ही न बोर्डकडे बघता तुम्ही सुद्धा सांगू शकता
आता समजा एक क्वेश्चन कशावर विचारलेला आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स. काय म्हणणार आहे, पीपीसीएम म्हणजे काय, पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन और रोटेशनल मोशन, फोर्स ऍक्टिंग ऑन पार्टिकल टुवर्ड्स द अवे असणार आहे, अवे फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल इज कॉल्ड एज सेंट्रीफ्युगल फोर्स. दुसरं काय डेफिनेशन, दुसरं काय येणार आर्टिकल, इट वेक्टर फॉर्म. वेक्टर फॉर्म कसा आहे सांगा मला, एफ सी एफ बार इज इक्वल टू मायनस का प्लस प्लस एम ओमेगा स्क्वेअर आर बार. आणि थर्ड पॉइंट कोणता येणार आहे, स्केलर फॉर्म, आणि त्याची मॅग्निट्यूड घ्या म्हणजे तोच असणार आहे, एफ सी एफ इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर आर. ओके. आणि नेक्स्ट पॉइंट काय येणार आहे बोला, एक्झाम्पलचा काय येणार आहे, एक्झाम्पल. आता मी याचं एक्झाम्पल व्यवस्थित सांगतो. अर्थच्या बाबतीतचं एक्झाम्पल घेऊया, कारण की दोन्हीकडे आपण अर्थचं एक्झाम्पल देणार, सेंट्रिपिटल मध्ये आणि सेंट्रिफ्युगल मध्ये. आता अर्थ कशावरती फिरते, सन. अर्थ रोटेट्स किंवा अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. ओके. मग आता ह्याच्यामध्ये कोणता फोर्स असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणता फोर्स असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग आता ह्याची डायरेक्शन कुठे असणार आहे, सन कडे, टुवर्ड्स द सन. मग आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स बॅलन्स करेल म्हणजे आपण एक्झाम्पल देणार, अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि इकडे एक्झाम्पल देणार, अर्थच देणार आहे, पण अर्थच कसं देणार आहे, अर्थ ब्लग ऍट फुगल्या कुठं हो, इक्वेटरला. अर्थ ब्लग्स ऍट इक्वेटर अँड फ्लॅट ऍट पोल्स. पोलला काय आहे, चपटे म्हणजेच काय. आता कशामुळे फुगले चपटी झाली असेल, रिव्हॉल्युशन घेताना ती कशी जाणार आहे, अवे फ्रॉम द सेंटर. जर अवे फ्रॉम द सेंटर म्हटलं तर आपला मधला जो पार्ट आहे तो कसा होणार आहे, ब्लग होणार आहे, आणि वरचा आणि खालचा पार्ट काय होणार आहे, फ्लॅट. म्हणजेच एक्झाम्पल आपल्याला व्यवस्थित कळालं. ओके. तुम्हाला व्यवस्थित पॉइंट परत एकदा सांगा. पहिला डेफिनेशन, सेकंड स्केलर फॉर्म किंवा वेक्टर फॉर्म, आणि थर्ड एक्झाम्पल. समजलं व्यवस्थित. 2 मार्क्ससाठी क्वेश्चन व्यवस्थित तुम्ही डेफिनेशन किंवा हा पार्ट लिहून घेऊ शकता. अशा पद्धतीने सांगितलं, डेफिनेशन, वेक्टर फॉर्म, स्केलर फॉर्म आणि एक्झाम्पल. या ओके. नेक्स्ट आर्टिकल आहे आपलं, व्हेकल अलॉंग द हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. आता बघा, हे ऍप्लिकेशन कशाचं आहे, यूसीएमचं आहे. यूसीएम फॉर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके. ट्रॅक कसा आहे आपला, हॉरिझॉन्टल. म्हणजे आपल्याला डायग्राम मध्ये हॉरिझॉन्टल लाईनच पाहिजे, पण ट्रॅक कसा आहे, सर्क्युलर. कसा आहे, सर्क्युलर. आता सर्क्युलर आहे म्हणजे ह्याचा सेंटर एक असणार आहे सर्कलचा, आणि त्यावर आहे आपली व्हेकल. ओके. किंवा काय व्हेकल आता इथं आहे असं समजू आपण, आणि हे काय त्याचे टायर्स. ओके. ट्रॅक जर सर्क्युलर असेल पण काय आहे तो हॉरिझॉन्टल असेल, आपला हॉरिझॉन्टल ट्रॅक. ओके. आता बघा इथं व्हेकल आहे, तर व्हेकलचं वेट कोणत्या दिशेने असणार आहे, वेट डब्ल्यू बरोबर एम जी असतं. वेट व्हर्टिकली कसं असतं, व्हर्टिकली काय असतं, डाऊन, आणि डब्ल्यू बरोबर काय असतं, एम जी. ओके. आणि एम जी बरोबर अपवर्ड साइडला कोणतं असतं, नॉर्मल रिएक्शन. तर नॉर्मल रिएक्शनच्या संदर्भात तो आपण उदाहरण देऊ. दोन्ही साइडला सेम वेट ठेवलं तर आपण सेम म्हणजे मिडल पोझिशनला राहणार. आपण एका साइडला जास्त वेट ठेवलं आणि एका साइडला ठेवलंच नाही तर आपण झुकणार आहे, म्हणजे आपली नॉर्मल रिएक्शन काय झाली, बरोबर ही झाली. पण दोन्ही साइडला सेम असल्यावर काय असणार आहे, बरोबर अपवर्ड असणार आहे. म्हणजे वेटला कोण बॅलन्स करणार आहे, नॉर्मल रिएक्शन. आणखी थर्ड क्वांटिटी असणार आहे याच्यामध्ये, फ्रिक्शनल फोर्स किंवा स्टॅटिक फ्रिक्शन. काय असणार आहे, स्टॅटिक फ्रिक्शन. आणि हे स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे कशामधलं असणार आहे, एफएस म्हणजे कशामध्ये असणार, टायर आणि सरफेस ऑफ रोड. टायर अँड सरफेस ऑफ रोड. बघा काय मी करतोय बघा, लेट एम बी द काय असणार आहे, बघा एम काय असणार आहे, एम बी द मास ऑफ कार. काय असणार आहे, मास ऑफ कार किंवा मास ऑफ व्हेकल. मास ऑफ व्हेकल. आर बी द काय असणार आहे, रेडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक. कशाचे रेडियस असणार आहे, सर्क्युलर ट्रॅकचे. मग आता कुठून कुठपर्यंत रेडियस असणार आहे, इथून इथपर्यंत. ह्याला काय म्हणूया आपण, आर. लेट आर बी द रेडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक. नेक्स्ट आता
द फोर्स ऍक्टिंग ऑन व्हेकल, काय म्हणतो फोर्सेस ऍक्टिंग ऑन व्हेकल किंवा कार म्हणजे साधं सोपं कार. फर्स्ट कोणता असणार आहे सांगा, फर्स्ट कोणता असणार आहे सांगितलं मी. फर्स्ट Downward. वेट, काय असणार आहे वेट काय म्हणूया वेट कसं असणार आहे व्हर्टिकली डाऊनवर्ड. सेकंड कोणता असणार आहे बघा नॉर्मल रिॲक्शन, काय असणार आहे नॉर्मल रिॲक्शन व्हर्टिकली अपवर्ड. आणि थर्ड कोणता असणार आहे स्टॅटिक फोर्स, कोणता असणार आहे स्टॅटिक फोर्स. मग स्टॅटिक फोर्स काय म्हणतो आपण एस, काय म्हणतो आपण एस. स्टॅटिक फोर्स कशामधला असतो टायर अँड सरफेस ऑफ रोड, टायर अँड सरफेस ऑफ रोड. ओके, मग आता मला सांगा कोणाला कोण बॅलन्स करणार आहे, या नॉर्मल रिएक्शनला कोण बॅलन्स करेल वेट. म्हणजेच आपण इथं म्हणूया का फर्स्ट एक सेंटेन्स काय म्हणूया मला एन बॅलन्स कशाला मला एन बॅलन्स काय असणार मला एन कशाला बॅलन्स करणार आहे वेटला. काय कशाला बॅलन्स करणार आहे वेटला. म्हणजेच काय एन इज इक्वल टू काय मिळणार आहे आपल्याला एमजी. एन इज इक्वल टू एमजी, एन इज इक्वल टू एमजी. इक्वेशन नंबर काय म्हणूया आपण फर्स्ट, इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके, नेक्स्ट आता एन बॅलन्सेस वेट. पण आता ह्या दोन कंडिशन संपल्या, पण तिसरी कोणती उरली स्टॅटिक फोर्स. कोणता वाला स्टॅटिक फोर्स. आता स्टॅटिक फोर्स कुठल्या दिशेने आहे हो सेंटरच्या. कुठल्या दिशेने आहे सेंटरच्या. म्हणजे ह्याला कोण बॅलन्स करेल सेंट्रिपेटल फोर्स. कोण बॅलन्स करेल सेंट्रिपेटल फोर्स. मग आता सेंट्रिपेटल फोर्स काय असतो Fs इज इक्वल टू काय असतं मला Fs इज इक्वल टू सेंट्रिपेटल फोर्स mr ओमेगा स्क्वेअर आपण बघितलं mr ओमेगा स्क्वेअर. पण आता लक्षात घ्या सेंट्रिपेटल फोर्सचा वेक्टर फॉर्म आपण घेणार नाही. कोणता घेणार स्केलर फॉर्म. आणि तो काही mr ओमेगा स्क्वेअर किंवा आता इथे व्हॅल्यू आपल्याला पुट केली v इज इक्वल टू r ओमेगा. v इज इक्वल टू r ओमेगा पुट केल्यानंतर ओमेगा बरोबर काय मिळणार आहे बघा इथे मी लिहितो v इज इक्वल टू r ओमेगा. दिस implies that omega is equal to v upon r. आता v upon r पुट केल्यानंतर इथे काय होणार आहे v स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर, v स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. आणि r गेट्स कॅन्सल आणि राहणार आहे छेदात एका. म्हणजेच काय राहणार आहे mv स्क्वेअर अपॉन r. इक्वेशन नंबर काय म्हणूया आपण सेकंड. इक्वेशन नंबर काय घेतला आपण सेकंड. आता हे इक्वेशन नंबर सेकंड झाल्यानंतर आपण त्यांचा काय घेणार आहे रेशो घेणार आहे. म्हणजे इक्वेशन 2 डिवाइड बाय इक्वेशन काय करूया 1. बघा इथे लिहितो मी इक्वेशन 2 डिवाइड बाय इक्वेशन 1 काय म्हणणार आहे सांगा Fs अपॉन n इज इक्वल टू न्यूमरेटर मध्ये काय येईल mv स्क्वेअर अपॉन r डिवाइड बाय n काय असणार आपलं mg. काय असणार आहे mg. काय कॅन्सल होईल m गेट्स कॅन्सल. म्हणजे फायनल इक्वेशन काय आलं मला ना v स्क्वेअर अपॉन rg. v स्क्वेअर अपॉन rg. याला इक्वेशन नंबर किती देऊ आपण 3. काय देऊया 3. आता जर तुम्ही 11th स्टँडर्ड मध्ये स्टॅटिक फ्रिक्शन बघितलास Fs इज इक्वल टू μs n होतं. आठवतंय का बघा Fs इज इक्वल टू μs n. काय म्हणतो मी इथं डाव्या साईडला लिहितो Fs इज इक्वल टू μs n. मग आता Fs अपॉन n पाहिजे आपल्याला. डाव्या साईडला काय येतं आपल्याला दिसतं Fs अपॉन n. म्हणजे ही n जर डिवाइड केलं तर ती किंमत काय मिळणार आपल्याला μs. म्हणजे इथे Fs अपॉन n इज इक्वल टू μs. मग ही पुट दिस व्हॅल्यू इन पुट इन इक्वेशन किती मध्ये पुट करूया मला इक्वेशन 3 मध्ये पुट केल्यानंतर काय मिळणार आहे मला μs इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन rg. आता हे rg डिवाइड आहे इकडे केलं काय होईल मल्टिप्लाय होईल. म्हणजे काय मिळेल आपल्याला v स्क्वेअर इज इक्वल टू μs rg. ओके, मी लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड लेफ्ट लिहिली. ओके, मग आपल्याला मॅक्झिमम स्पीड काय मिळणार आहे अंडर द टॉप μs rg. and this is our final equation. इथून आपल्याला कुठे यायचं इकडे यायचं. ओके, समजतंय का बघा याला इक्वेशन याला काय तर इक्वेशन नंबर 4 द्या. ओके, काय अडचण आहे का. आता क्वेश्चन विचारल्यानंतर क्वेश्चन कसा विचार केली आपल्याला हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवर मॅक्झिमम सेफ्टी स्पीड करा. म्हणजे काय कॅल्क्युलेट करा v कॅल्क्युलेट करा. ओके, मग आता साधं सोपं क्वेश्चन बघा. क्वेश्चन मध्ये ही शब्द असतील हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक आणि त्याच्यावर काय असणार जी व्हेकल किंवा कार असणार. सेंटेन्स कसे तयार करणार लेट m बी द
mass of car. M be the mass of car. R be the Radius of circular track. Radius of circular track. Then forces acting on car. First, कोणता आहे first? Weight. Second, normal reaction. Third कोणता आहे? Static force. आता इथं तुम्हाला दिसतंय horizontal track, weight vertically downwards, normal reaction vertically upward, static force between tire and surface of road. Okay, आता फर्स्ट कंडिशन काय म्हणलं, कोणाला कोणी बॅलन्स केलं? वेट ला नॉर्मल रिएक्शन. कोणी बॅलन्स केलं? वेट इज बॅलन्स बाय नॉर्मल रिएक्शन. देयरफॉर काय म्हणलं आपण? n इज इक्वल टू mg. वेट w इज इक्वल टू mg असतं, म्हणून n इज इक्वल टू काय आलं? mg. सेकंड, स्टॅटिक फोर्स. वी नो दैट स्टॅटिक फोर्स Fs इज इक्वल टू m r omega square because it is towards the center of circle. It is named as centripetal force. But we have to taking what is this scalar form. Okay, this equation is a second. Okay, the equation 2 divided by equation 1. Okay, म्हणजे काय होणार आपल्याला m गेट्स काय होणार आहे? कॅन्सल. मग m गेट्स कॅन्सल झाल्यानंतर हा न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर हा काय असतो? डिनॉमिनेटर असतो. म्हणजे v² आपण काय आलं? r. इक्वेशन नंबर 3. नेक्स्ट काय येणार आहे मला? वी नो दॅट स्टॅटिक फ्रिक्शन इज इक्वल टू μs into n. Then Fs upon n is equal to μs. By putting this value in equation 3, we get काय मिळणार आहे? μs is equal to v² upon rg. Okay? Then v is equal to under top μs rg. Okay? This is the final equation. Means v is directly proportional to square root of mu square root of r, and this is g is acceleration due to gravity, which is 9.8 meter per square second. Okay, तर आता तुम्ही काय करायचं? बरोबर याची सेंटेन्स तयार करायची. कशावरून तयार करायचं? या डायग्राम वरून. किंवा तुम्हाला मी सांगितलं सर m मास ऑफ कार, r रेडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक, अशा पद्धतीने. आता याच्यामध्ये जर मार्किंग डिस्ट्रीब्युशन बघायचं असेल तर हाफ मार्क डायग्राम. हाफ मार्क काय असणार आहे तुम्हाला? हे फोर्सेस कोणते? नॉर्मल रिएक्शन, वेट आणि तुम्हाला कोणते दिले? Fs. किंवा तुम्हाला ह्या इक्वेशनला हाफ मार्क असेल, या इक्वेशनला हाफ, की जरा हाफ की जरा दीड झाला, आणि हाफ मार्क तुम्हाला लास्ट सेंटेन्स फायनल इक्वेशनला असेल. अशा पद्धतीने. त्यामुळे जास्त तुम्ही इतर प्रेस नाही दिला तरी चालतो. फक्त कोणाला कोणी बॅलन्स केलं हे तुम्ही डायग्राम वरून सुद्धा दाखवू शकता. ओके, हे नाही लिहिण्याची काही गरज आहे म्हणजे गरज नाही लिहिली तरी चालतं आहे कोणत्यामध्ये? एक्झाम मध्ये. पण तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे. एक्झाम मध्ये फक्त तुम्ही डायग्राम, नॉमिनल एक्स फोर्सेस आणि तुम्ही बॅलन्स केलं फायनल इक्वेशन आहे. ओके, डू इट. Next, our lecture is about wall or well of death. Wall of death, याला नाव आहे मौत का कुआं. ओके, सी हा कसा ट्रॅक असतो? सर्क्युलर ट्रॅक असतो, जे तुम्ही यात्रेत बघता. बरोबर आपल्याला हा हॉरिझॉन्टल दिसतो. आणि मी डॉटेड पोर्शन दाखवतोय खालचा जो आहे तो. ठीक आहे. आता हा याच्यामध्ये सुद्धा काय असणार आहे? वॉल ऑफ डेथ मध्ये कार असणार आहे. कारचं मास काय म्हणणार आहे मला? लेट m बी द काय म्हणणार मला? लेट m बी द मास ऑफ कार. ह्याचा आता सर्क्युलर आहे म्हणजे r पण काय असणार आहे? रेडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक. रेडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक. आता जेव्हा तुमची व्हेकल असणार आहे, व्हेकल कशी करणार आहे? बरोबर त्याच्या वॉलवरून फिरणार आहे, भिंतीवरून फिरणार आहे. सर्क्युलर ट्रॅकच्या कशावरून करणार आहे? भिंतीवरून करणार आहे. मग मला सांगा, समजा तुम्ही इथं व्हेकल आहे असं नाही समजलं. हा, आता बघा नॉर्मल रिएक्शन काय करूया? कशी असणार आहे? अलॉंग टुवर्ड्स द सेंटर. कुठं असणार नॉर्मल रिएक्शन? टुवर्ड्स द सेंटर. आता नॉर्मल रिएक्शन समजावून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा. मगाशी मी एक्झाम्पल दिलं की डाव्या साईडला वजन आहे, उजव्या साईडला वजन आहे, तुम्ही सरळ राहा. नेहमी त्या व्हेकल मधल्या माणसाचं किंवा काय म्हणतो मॅनचं हेड बघायचं. हेड ही कसं असणार आहे? नॉर्मल रिएक्शन दाखवणार. ओके, मग डोकं कसं कुठल्या डायरेक्शन असणार आहे? टुवर्ड्स द सेंटर. म्हणजे ही कोणतं असणार आहे? नॉर्मल रिएक्शन. किंवा साध्या सोप्या पद्धतीने जातो मी. ठीक आहे. इथं कोणती व्हेकल असू दे किंवा कोणताही कार असू दे, त्याचं वेट कोणत्या डायरेक्शन असणार आहे? डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजे वेट ऍक्टिंग ऑन डाऊनवर्ड डायरेक्शन. आणि काय असणार आहे ते? m. आता टायर आणि सरफेस
तिथलं फ्रिक्शन काय असतं स्टॅटिक फ्रिक्शन. कसलं फ्रिक्शन असतं स्टॅटिक फ्रिक्शन. आणि स्टॅटिक फ्रिक्शन हे कोणते डायरेक्शन असणार आहे एफएस अपवर्ड डायरेक्शन. मग आता आपण वाक्य तयार करायला पाहिजे. बोला लेट एम बी द मास ऑफ कार आर बी द रेडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक. फोर्सेस ऍक्टिंग कशाला होता फोर्सेस ऍक्टिंग ऑन कार कशा किती आहेत बोला टोटल किती आहेत आपले 3. कोणते फर्स्ट कोणता सांगितलं आम्ही सांगा नॉर्मल रिएक्शन. फर्स्ट कोणता सांगितलं नॉर्मल रिएक्शन. सेकंड कोणता सांगितलं मी बोला वेट. कोणतं सांगितलं वेट. थर्ड कोणतं सांगितलं स्टॅटिक फ्रिक्शन. कोणतं सांगितलं स्टॅटिक फ्रिक्शन. आता व्यवस्थित लक्ष द्या. नॉर्मल रिएक्शन कोणत्या डायरेक्शन आहे टुवर्ड द सेंटर. म्हणजे कोणता फोर्स सेंट्रिपेटल फोर्स. मग सेंट्रिपेटल फोर्स काय असतो लहान n इज इक्वल टू काय असणार आहे mv स्क्वेअर अपॉन r किंवा mr ओमेगा स्क्वेअर. त्याला इक्वेशन नंबर काय दिला मला फर्स्ट. काय दिला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट. आता कोणाला कोण बॅलन्स करेल बघा अपवर्डला कोण बॅलन्स करेल डाउनवर्ड. म्हणजे fs इज इक्वल टू काय असणार आहे mg. ओके नेक्स्ट fs इज इक्वल टू mg. इक्वेशन नंबर सेकंड. कसं आलं समजतंय का बघा इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड. ओके आता हे स्टॅटिक फ्रिक्शन मी काय म्हणतोय बघा थर्ड पॉइंट घेतो. स्टॅटिक फ्रिक्शन इज ऑलवेज लेस दॅन μsn. म्हणजे आपण बघत होतो बघा लास्ट लेक्चरला काय येत होतं f इज इक्वल टू μsn. f इज इक्वल टू काय येत होतं आपण μsn. पण fs ची किंमत काय आपल्याला माहित आहे fs ची किंमत काय आहे इथे fs ची किंमत काय आहे mg. पुट करेगा फ्रॉम इक्वेशन सेकंड f इज इक्वल टू mg लेस दॅन ऑर इक्वल टू. आता म्यूएस हा कॉन्स्टंटच आहे स्टॅटिक फ्रिक्शन. म्यू म्हणजे काय आहे स्टॅटिक कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. हा एक कॉन्स्टंट आहे. आता n ची किंमत काय आहे n ची किंमत mv स्क्वेअर अपॉन r. mv स्क्वेअर अपॉन r. फ्रॉम इक्वेशन काय म्हणूया फर्स्ट अँड सेकंड. जिथे रिझन लिहू बाय फर्स्ट अँड सेकंड. ओके काय कॅन्सल होतंय m गेट्स कॅन्सल. देन मला काय असणार आहे g इज लेस दॅन ऑर इक्वल टू μs v स्क्वेअर अपॉन r. आता ह्यात आपल्याला मगाच्या सारखंच काय फाइंड करायचं आहे व्हेलॉसिटी फाइंड करायची आहे. आणि ती व्हेलॉसिटी कोणती असणार आहे मला v असणार आहे. ओके v. मग आता v कॅल्क्युलेट करायचं आहे तर हे r डिवाइड आहे v केलं काय होणार आहे मल्टिप्लाय. आणि हे μs काय आहे न्यूमरेटर मध्ये तो कुठे जाणार आहे डिनॉमिनेटर मध्ये. म्हणजे v स्क्वेअर काय होणार आहे सांगा v स्क्वेअर काय राहणार मला v स्क्वेअर आपण काय घेतो डाव्या साईडला हे r म्हणजे डिवाइड काय होणार gr अपॉन μs. म्हणजे d इज इम्प्लाइड दॅट रिअरेंज करू आपण हे v स्क्वेअर कोणत्या साईडला लिहूया डाव्या साईडला इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. तिकडे गेल्यानंतर काय होणार gr अपॉन μs. मग आता मिनिमम स्पीड किती पाहिजे आपलं एवढं पाहिजे. ओके याच्यापेक्षा जास्त असलं तर काय होईल आपलं बघूया पुढं. मग आता कॅल्क्युलेट करू v इज इक्वल टू ते काय घेऊया स्क्वेअर रूट घेऊया. काय घेणार आपण स्क्वेअर रूट. आता v मिनिमम काय असणार आहे मिनिमम स्पीड अंडर रूट ऑफ gr अपॉन μs. जे दिस इज आवर फायनल इक्वेशन. ओके फर्स्ट आर्टिकल काय बघितलं होतं आपण याच्या आधीच काय बघितलं होतं सर्क्युलर ट्रॅक कसा होता मग त्याला कोणाला कोणी बॅलन्स केलं होतं नॉर्मल रिएक्शनला वेटने आणि एफएस ला सेंट्रिपेटल फोर्स. पण आता इथं कसं आहे सर्क्युलर ट्रॅक पण कसं आहे वॉल ऑर वेल ऑफ डेप्थ म्हणजे सर्क्युलर असणार मिरीसारखं. ओके याच्यामध्ये नॉर्मल रिएक्शन कुठं असणार आहे सेंटर टुवर्ड्स द सेंटर. स्टॅटिक फोर्स कुठं असणार आहे अपवर्ड डायरेक्शन आणि वेट कुठं असणार आहे डाउनवर्ड डायरेक्शन. अपवर्ड ला कोण बॅलन्स करतं डाउनवर्ड. म्हणजे fs इज इक्वल टू mg. नॉर्मल रिएक्शन बरोबर काय असणार आहे सेंट्रिपेटल फोर्स n बरोबर काय mv स्क्वेअर अपॉन r. आता इक्वेशन 1 आणि सेकंड आहेच तशीच ठेवायची. पण स्टॅटिक फोर्स हा जो fs असणार आहे इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू μsn. का हा ऑलवेज लेस दॅन असणार आहे कारण की व्हेइकल ट्राय टू टेक इन डाउनवर्ड डायरेक्शन असणार आहे. म्हणून fs is less than or equal to μsn. Put values from
from equation 1 and 2, we know that Fs is equal to mg and n is equal to mv square upon r. M gets cancelled, then g is equal to mu s v square upon r. म्हणजेच काय होणार आहे gr upon mu s. Rearrange term, this r goes to this denominator and mu s goes to this sorry, r goes to numerator, mu s goes to this denominator. Then by writing left hand side to right hand and right hand side to left hand, चेक करायचं हे बरोबर v स्क्वेअर च्या साइडला जाईल का v स्क्वेअर च्या साइडला. ओके, देन बाय टेकिंग स्क्वेअर रूट मिनिमम काय असणार आहे अंडर रूट ऑफ gr अपॉन mu s. का मिनिमम असणार आहे कारण की हे मॅक्सिमम किती असू शकतो पण मिनिमम किती पाहिजे अंडर रूट ऑफ gr अपॉन mu s. राइट. आतापर्यंत आपण दोन ऍप्लिकेशन बघितली. फर्स्ट ऍप्लिकेशन कोणतं होतं हॉरिझॉन्टल ट्रॅक. अजून बघायला लागतंय सर होईल हॉरिझॉन्टल ट्रॅक. दुसरं कोणतं होतं वॉल ऑफ डे. हॉरिझॉन्टल ट्रॅक वर कोणाला कोणी बॅलन्स केलं तर नॉर्मल रिएक्शनला वेट आणि स्टॅटिक फ्रिक्शनला सेंट्रिपेटल फोर्स. याच्यावर आपण व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट केली. दुसरं ऍप्लिकेशन कोणतं बघितलं होतं वॉल ऑफ डे. वॉल ऑफ डे मध्ये स्टॅटिक फ्रिक्शन कुठं होतं अपवर्ड आणि नॉर्मल सॉरी वेट कुठं होतं डाऊनवर्ड. एफएस बरोबर काय आलं mg आणि सेंट्रिपेटलला कोणतं होतं फोर्स वर एफएस स्टॅटिक जे सॉरी नॉर्मल रिएक्शनला कोण होतं सेंट्रिपेटल फोर्स. आता हा नॉर्मल रिएक्शन n बरोबर काय होत होतं mv स्क्वेअर अपॉन r. आता हे mv स्क्वेअर अपॉन r किंवा याच्यावरून आपण इक्वेशन वरून काय कॅल्क्युलेट केलं आपण व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट केली. आता काय बघायचं थर्ड ऍप्लिकेशन कोणता आहे बघा बँक्ड रोड. कोणता आहे बँक्ड रोड. हे इक्वेशन समजलं तर एकदाच नाही तर बघा भरपूर वेळ लागेल तुम्हाला. ओके, बँक्ड म्हणजे काय किंवा अँगल ऑफ बँकिंग म्हणजे काय. आता ह्या अँगल ऑफ बँकिंगची डेफिनेशन आपण डायग्राम वर करूया. हा झाला हॉरिझॉन्टल ट्रॅक बरोबर. हॉरिझॉन्टल ट्रॅक इज टिल्टेड ॲट सम अँगल थीटा. दिस इज कॉल्ड ॲज त्याला काय म्हणायचं आपण बँक्ड रोड बरोबर आहे का. आता ह्या बँक्ड रोडवर काय असणार आहे आपली व्हेइकल. काय असणार आहे व्हेइकल. आता व्हेइकल काढत बसायचं नाही आपण एक डबा काढायचा त्यालाच आपण काय म्हणणार आहे व्हेइकल. आपल्याला माहित आहे व्हेइकलचं वेट ऑलवेज इन वेट इज ऑलवेज इन डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजे वेट काय असतं आपलं mg बरोबर आहे. आता नॉर्मल रिएक्शन वर असेल का जरा चेक करा. आपण सरळ रस्त्यावर गाडी ठेवली आपलं तोंड वरच्या दिशेने आहे. आता गाडी तिरकी झाली म्हणजे नॉर्मल रिएक्शन पण काय होईल जर या वर्टिकल लाईनला बरोबर काय करेल अँगल करेल. केवढा अँगल करेल तेवढा अँगल रोडचा आहे तेवढा म्हणजे हा अँगल काय करेल थीटा झाला. आणि इथं काय असेल तुमची नॉर्मल रिएक्शन n. नॉर्मल रिएक्शन n. आता तुम्हाला या कन्सेप्ट समजायला पाहिजे. जर हा n असेल तर लगतची बाजू काय असते n cos थीटा. काय असते n cos थीटा. आणि ही जी समोरची बाजू आहे ती काय असणार आहे n sin थीटा. म्हणजे डायरेक्शन काय होते बरोबर आपली ही डायरेक्शन काय असणार आहे n sin थीटा. म्हणजे एवढंच डिस्टन्स आपण इथे घ्यायचं आणि हे काय असणार आपलं n sin थीटा. समजते का बघा. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट कोणता आला n sin थीटा. पण n sin थीटा केवढा असणार आहे इथं जो आहे तेवढाच असणार. आता आपण सांगा किती फोर्स ऍक्टिव्ह होत होता. आता वाक्य कशी तयार करणार पहिले सांगा. लेट काय म्हणणार m बी द मास ऑफ कार. लेट थीटा बी द अँगल ऑफ बेंडिंग. फोर्सेस ऍक्टिंग ऑन कशावर फोर्सेस ऍक्टिंग बोला ऑन व्हेइकल. फोर्सेस ऍक्टिंग ऑन व्हेइकल और काय म्हणणार कार. किती फोर्सेस बोला. फर्स्ट फोर्स कोणता आहे बोला वेट. कोणता आहे फर्स्ट फोर्स वेट. वेट काय आहे तुमचं mg. सेकंड बोला कोणता फोर्स आहे तर नॉर्मल रिएक्शन. कोणता आहे सेकंड नॉर्मल रिएक्शन. n फॉर नॉर्मल रिएक्शन. आता नॉर्मल रिएक्शन रिझॉल्व किती कॉम्पोनंट मध्ये झालेले आहे n cos थीटा आणि n sin थीटा. n cos थीटा आणि n sin थीटा. वा नॉर्मल रिएक्शन इज रिझॉल्व्ड इनटू हाऊ मेनी कंपोनेंट्स टू कंपोनेंट. फर्स्ट इज वी हैव टू टेक n cos थीटा and second what is this n sin थीटा. कोणता असणार आहे n sin थीटा. आता चेक करायचं कोणाला कोणी बॅलन्स केलं बघा अपवर्डला डाऊनवर्ड. म्हणजे कोणामुळे n cos थीटा बरोबर काय येणार आहे mg आणि हा n sin थीटा कुठे आहे टुवर्ड्स द सेंटर. टुवर्ड्स द
सेंट्रलला जो आहे त्याला आपण मायनस करतो सेंट्रिपेटल फोर्स. कोण मायनस करतो? सेंट्रिपेटल फोर्स. मग अपवर्ड बरोबर डाऊनवर्ड. आपण इथं वाक्य लिहूया n cos θ बॅलन्स कोणाला करतो सांगा? n cos θ बॅलन्स कोणाला करतो? बॅलन्स कोणाला करतो? वेट. पण वेट म्हणजे काय असतं? mg. आणि n sin θ हॉरिझॉन्टल कंपोनंट कोणाला बॅलन्स करतो? सेंट्रिपेटल फोर्स किंवा रिएक्टिंग फोर्स म्हणला जातो किंवा रियल फोर्स किंवा बॅलन्स फोर्स. सेंट्रिपेटल फोर्स म्हणून. ओके, तर आपण या कंडिशन वरून जाऊ. मग कोणाला कोण बॅलन्स करायचं सांगा? n cos θ = mg आणि n sin θ = काय बघा? mv² r. बघा ही फर्स्ट कंडिशन घेऊया. mv² r = काय आपलं? n sin θ. आणि दुसरं काय म्हणूया? n cos θ. डायरेक्ट साइड ला करूया. mg = n cos θ. ओके, आता डिवाइड करू. याला इक्वेशन नंबर काय म्हणू? 1. याला इक्वेशन नंबर काय म्हणू? 2. इक्वेशन 1 ला 2 ने डिवाइड केल्यानंतर m कॅन्सल होईल. समजतंय का? m गेट्स कॅन्सल. आणि राहील काय? v²/rg. म्हणजे जर आपण इथे या साइडला गेलो तर बघा इक्वेशन 1 डिवाइड बाय इक्वेशन 2 वी गेट काय मिळते आपल्याला सांगा? न्यूमरेटर मध्ये काय राहणार आहे? mv² आणि डिनॉमिनेटर मध्ये काय राहणार आहे? mg. काय राहणार आहे? mg. आणि उजव्या साइडला काय येणार आहे बघा? n sin θ आणि डिनॉमिनेटर मध्ये काय येणार आहे? n cos θ. काय कॅन्सल होत आहे? m and n गेट्स कॅन्सल. राहणार काय आहे न्यूमरेटर मध्ये? v². हा डिनॉमिनेटर मध्ये जाईल. काय होईल? rg. sin θ upon cos θ tan θ. काय असतो? tan θ. आता हे rg पलीकडे काय मिळणार? v² = rg tan θ. rg tan θ. Therefore v = rg tan θ. मागाचं इक्वेशन आलं का बघा? कोणतं आहे? v =√rg tan θ. परत एकदा सांगा मला काय म्हणणार मला? व्हेकल ऑन बँक रोड. काय बँक रोडची डेफिनेशन काय? काय मला बँकिंगची? हॉरिझॉन्टल सर्क्युलर रोड tilted at some angle theta. This is called as angle of banking or banked angle. Okay, ठीक आहे. Next, forces acting on the vehicle. Forces acting on the vehicle. First काय म्हणणार? Weight mg vertically downward. Next, normal reaction. But normal reaction is resolved into two components which are n cos θ vertically upward and n sin θ horizontal. बरोबर आहे का? मग आता हॉरिझॉन्टलला कोण माहिती आहे आपल्याला? सेंट्रिपेटल फोर्स. म्हणजेच n sin θ बरोबर mv² r. म्हणजेच काय बघा? n sin θ = mv² r. आणि n cos θ ला अपवर्ड कंपोनंटला कोण बॅलन्स करणार आहे? डाउनवर्ड कंपोनंट. म्हणजे n cos θ बरोबर mg. आले का? n cos θ = mg. काय कॅन्सल होणार आहे? m गेट्स कॅन्सल. v²/rg. बघा m गेट्स कॅन्सल. v²/rg. sin θ वगैरे cos θ tan θ n काय होतंय? कॅन्सल. म्हणजेच v²/rg. परत काय केलं? हे rg भागिले इकडे गेल्यावर गुणले. म्हणजेच v² = rg tan θ. म्हणून v बरोबर काय राहणार आहे? √rg tan θ. एनी डाउट? नो डाउट. ओके, थँक्यू. चला कॅल्क्युलेट घ्या. स्टार्ट करा. आता एक क्वेश्चन कसा विचारला जातो बघा. एक तर सेफ्टी स्पीड विचारलं तर आपण हे म्हणायला पाहिजे vs = μ/μrg. हे कोणतं? मॅक्सिमम सेफ्टी स्पीड. आता जर आपल्याला बँकड थीटा काढायचा विचार, क्वेश्चन कसा विचारतील बघा. कॅल्क्युलेट बँकड अँगल ऑफ एन व्हेइकल ऑन अ रोड. कसला? बँकड रोड. बरोबर आहे का? जर थीटा विचारला तर थीटा विचारला तर कसं करणार आहे? या इक्वेशन मधून हे tan मल्टिप्लाय आहे. इकडे गेल्यावर काय होणार आहे? डिवाइड. आणि वर उचलल्यानंतर काय होणार आहे? tan⁻⁻1. समजतंय का? म्हणजे बँकड अँगल काय होणार आहे? थीटा = tan इनवर्स ऑफ काय होणार आहे? tan
इन्व्हर्स ऑफ व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. हे काय होणार आहे बँकड अँगल म्हणजे हा काय असणार थीटा बँकड अँगल. आणि आता ह्याला काय हे काय असणार आहे सेफ्टी स्पीड काय असणार सेफ्टी स्पीड.